नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आज एक फार मोठा तमाशा भारतात झाला. दुपारी ब्लूमबर्ग नावाच्या एजन्सीनी एक रिपोर्ट दिली आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आमच्याकडे हेडलाईन की ट्रेड डीलच्या अगोदर डोवाल अमेरिकेला गेले, आपले जेम्स बॉन्ड NSA, आणि तिथे त्यांनी धमकावलं, हेकडी काढून म्हणजे घोटण्यावर आणलं ट्रम्पला आणि मग हे डील झालं. ह्या बातम्या याच्यासाठी पसरल्या जातात की अमेरिकेने घोटण्यावर येऊन डील केलं, अमेरिकेने घाबरून डील केलं, म्हणजे भारताच्या फायद्यासाठी डील झालं, असं एक सांगण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्या हेडलाईन अमेरिकेपर्यंत लगेच पोहोचल्या असतील. भारत सरकार घाबरलं. लगेच विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता येऊन जयस्वाल साहेब पत्रकारांना म्हणाले की आम्ही काही बातम्या पाहिल्या, ते सगळ्या फोकणाड्या आहेत, बोगस आहेत. अमेरिकी विदेश मंत्री सोबत डोवाल साहेब कुठेही भेटले नाही डीलच्या अगोदर आणि त्यांची काही बोलणं झालं नाही. त्यामुळे एका 4 तासात हा मोठा प्लॅन फेल झाला. डील काय झालं हे फक्त ट्रम्पला माहित आहे. अमेरिकन वाटाघाटीसाठी जे लोक आले होते त्यांना माहित आहे. लोक म्हणतात अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी कसं डील ओके केलं, म्हणजे त्यांनी कसं सर्वात पहिले सांगितलं. कारण त्याच्या मनात जे आलं ते त्यांनी ते डील फायनल केलं आणि यांच्यावर थोपवलं आणि हे हो म्हणावं लागतं. त्याशिवाय होयबा म्हणण्याशिवाय यांच्याकडे काहीही अर्थ नाही. डील झालं, फारच सुंदर डील झालं. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विट केल्या आपल्या इकडनं ट्विट केलं की 140 करोड देशावर तुम्ही उपकार केले साहेब. आता आपण दोघं मिळून, दोघं मोठे देश, आपण दोघं मोठी ताकद, आणि आता आपण मिळून नवीन विकास करू. काय साहेब, बिलकुल नाचायलाच लागले. आपल्या एनडीएच्या सगळ्या घटक दलांकडनं एवढा मोठा हार 26 किलोचा गळ्यात घातला. फोटो, मास्टर स्ट्रोक, झोक आने वाला चाहिए, झुकती है दुनिया. अमिश देवगन असा अंगात आल्यासारखा अँकरिंग करत होता. झुकती है दुनिया. अरे कुठं झुकली बाबा. डील काय झालं कोणीच बोलायला तयार नाही. भारतासाठी फार चांगलं, भारतासाठी फार चांगलं. मग अमेरिकेतल्या ऍग्रिकल्चर मिनिस्टरनं, कृषी मंत्रालयानं, कृषी मंत्री जे आहेत अमेरिकाचे, त्यांनी एक ट्विट केलं आणि सांगितलं की अमेरिकेने जेवढे ट्रेड डील केले त्यातलं सर्वात फायद्याचं डील भारतासोबत अमेरिकेने केलं. आपला शेतकी माल भारतासारख्या फार मोठ्या बाजारपेठेत जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या ग्रामीण अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांचं भाग्य उजळेल, खूप पैसा त्यांच्या हातात खेळेल आणि अमेरिकेची ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा एका चांगल्या दिवसाच्या वाटेवर आहे. धन्यवाद ट्रम्प साहेब, तुम्ही भारतासारखं मोठं मार्केट आमच्या शेतकऱ्यांना दिलवलं. ते ट्विट आल्या सगळे चुप, घाबरले. काय बोलायचं कोणालाच माहित नाही. मग आमचे पियुष गोयल मोठा आव आणून सांगतात, 2 देशामध्ये दोघांनाही बिलकुल प्रॉफिट, फायद्याचं होईल असं आम्ही डील केलं. काय केलं ते विचारू नका. आमचे शेतकी मंत्री, कृषी मंत्री मामा चव्हाण साहेब, शिवराज चव्हाण, आपल्या शेतकऱ्याचं रक्षण केलं जाईल. त्यांच्या शेतकऱ्याचा माल जो आपल्याकडे होत नाही तोच येणार आहे, काळजी करू नका, मी ग्वाही देतो. अरे पण तू सरळ सरळ सांग ना बाबा आम्हाला, ह्या गोष्टी येणार, या गोष्टी नाही येणार. आणि त्यातही काय पुन्हा लोचा, अमेरिका भारतावर 2.5%, 3% अशी ड्युटी लावायचं. ट्रम्प आल्यावर भारत फार मोठा टॅक्स लावतो,
तो रेसिप्रोकल टॅक्स असावा म्हणून पनिशमेंट म्हणून त्यांनी त्या 3-3.5चा 25% केला. मग आपण रशियाकडनं तेल खरेदी करतो म्हणून अजून 25% करून 50% केला. 500% करतो म्हणून धमकी दाखवली. मग पहिले 25% कमी केला आणि 18% आणला. आणि म्हणतो भारतातला जोही माल आमच्याकडे येईल आम्ही 18% घेऊ. आमचा माल तुमच्याकडे येईल तो 0%वर येईल. तुम्ही आमच्या कुठल्याही मालावर एक पैसाही लावायचा नाही आणि तुमच्या सगळ्या मालावर मी 18% लावतो. पण ते 18% वर जे म्हणतात 25चे 18 केले, 50चे 18 केले. अरे मूर्खांनो, ते 2.5चे 18 कसे झाले हे सांगा. 3.5चे 18 कसे झाले ते सांगा. पण खोटं बोलून पाठ थपथपून घेण्याची यांची ही आहे. पण शेवटी भारतातल्या जेवढ्या शेतकी संघटना आहेत, त्यांना कुठेतरी जाग आला. भारत अमेरिकेमध्ये व्यापार करार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केली. हा करार भारतातील शेतकऱ्यांसाठी धोक्याचा असल्याचे विरोधक आणि शेतकरी संघटनांचे सांगणे आहे. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराअंतर्गत भारतावर लादलेले आयात शुल्क कमी करणार असल्याचे स्पष्ट केले. हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी धोक्याचा असल्याचं सगळे म्हणतायत. मात्र भारत अमेरिका व्यापार करारामध्ये शेती आणि दुग्ध व्यवसाय यासारखी देशातील संवेदनशील क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला. तरी देखील विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना विविध स्तरातून चिंता व्यक्त करत आहेत. हा करार शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे का? शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे का? ह्या जर आपण त्या अनुषंगाने जर पाहिलं तर भारतीय कृषी उत्पादनांवर आयात शुल्क कमी करण्याची मान्यता दिली आहे भारताने. अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शेतीमाल खरेदीचे आश्वासन दिले आहे. याचा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसू शकतो असा दावा संघटनांनी केला. या कराराच्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यासाठी दोन्ही बाजू प्रयत्नशील असून त्याची घोषणा लवकर केली जाईल असे गोयल यांनी सांगितलं. मात्र काही प्रमुख शेतकरी संघटनांनी या कराराला स्पष्ट विरोध केला. अनेक शेतकरी संघटना मातृसंस्था असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने SKM या भारतीय अमेरिका व्यापार कराराचा निषेध केला. नरेंद्र मोदी सरकारने साम्राज्यवादासमोर शरणागती पत्करल्या असल्याचा आरोप करत अमेरिकन शेतमालाने बाजारपेठ ओसांडून वाहील आणि त्याचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर होईल अशी भीती व्यक्त केलेली आहे. करारातील शेतीविषयक अटींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने 12 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा घोषणा केला आणि संपाची पण घोषणा केली. त्यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले की मोदी सरकारने अमेरिकन वस्तूवरील आयात शुल्क 0%वर आणले आहेत. अशा प्रकारे अमेरिकेहून समोर झुकून जनतेचा विशेषतः शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. 2025च्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी स्वतः मोठी किंमत मोजायला तयार आहे अशी घोषित केले होते. पण पंतप्रधान अशी नेहमी घोषणा करत असतात. त्या घोषणा करणं आपल्या महाराष्ट्रात येऊन सांगितलं होतं की मी ₹8,000 तुम्हाला देतो सोयाबीनला. ₹6,000 देतो. कुठे गेले? पळाले आता. झालं तुम्ही सत्तेत बसवलं. आता जयरामजी की 5 वर्षांनी पुन्हा ते 10,000चं एक लॉलीपॉप घेऊन येईल. नरेंद्र मोदी आता अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या झिरो इम्पोर्ट टॅक्सच्या अटीसमोर झुकले आहेत. अमेरिकन शेतमाल भारतीय बाजारपेठेत मोकळेपणे येऊन देऊ हा जो ऐतिहासिक विश्वासघात केला आहे त्याबद्दल शेतकरी सरकारला कधी माफ करणार नाही अशी पुष्टी यांनी केली. संयुक्त मोर्चाने 4 ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान गावागावात केंद्राविरोधी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. तसेच 12 फरवरीला आंदोलनाची हाक दिली आहे. दुसरीकडे गोयल यांनी बुधवारी संसदेत व्यापार कराराचे समर्थन केले. या करारामुळे भारतावर लादले जाणारे अमेरिकन आयात शुल्क 50% वरून 18 पर्यंत कमी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ते 18 सुद्धा 3 वरनं 18 कसे झाले हे ते सांगू शकत नाही. कुठल्याही बाबतीत जेव्हा त्यांना हे विचारलं की तुम्हाला तिथला जो कृषी मंत्री आहे त्यांनी जे इन्फॉर्मेशन केली की आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागात सगळ्या ग्रामीण अमेरिकेत अर्थव्यवस्था सुबत्ता येईल. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर ते त्याच्यावर बोलायला तयार नावही घ्यायला तयार नाही बाबा. रात्री त्यांना माहिती आहे स्वप्नात येतात सगळे हे सगळे. इतकी वाईट स्थिती आहे. आणि अशा प्रकारे आता शेतकरी पूर्णपणे एकवटलेला आहे. फार मोठं शेतकरी आंदोलन उभं करू इच्छितो. पण त्या शेतकऱ्याला सांगणं जरुरी आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये जितका कापूस उत्पादन होतो त्यातला 95% त्यांचं फक्त स्वतःला 5% त्यांना लागतो. 95% त्यांना निर्यात करायचा असतो. नाहीतर तो कापूस सडून जाईल. मग तो 95% निर्यात कुठे करणार? म्हणून ते वेगवेगळ्या देशावर हा कापूस लादतात. आपल्या भारतात कापसावर 11% 11% कर होता. म्हणजे अमेरिकेतनं जर कापूस भारतात आला तर त्याला 11% कर द्यावा लागत होता. नरेंद्र मोदींनी मागच्या याच्या म्हणजे या ॲग्रीमेंटच्या अगोदरच कापसासाठी 0%
घोषणा केली. आता अमेरिकेतला कापूस आरामशीर भारताच्या बाजारपेठेत येईल आणि भारताचा कापूस जो उत्पादक आहे, त्याला आता गळफास घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काय करेल बिचारा? हे कापूस उत्पादन करणं सोडून देईल. अगदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत कापूस ह्याची शेती होते. सगळे संकटात आहे. सब फस्त है, मोदी मस्त है. ही स्थिती आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.